मध्ये दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणूक लढवत होते आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही। शशांकराव यांना 21 पैकी 14 जागा मिळाल्या तर महायुतीला 7 जागा मिळाल्या। मात्र त्यानंतर सेना भवनासमोर बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर ठाकरे ब्रँड कोमात देवाभाऊ जोमात असा मजकूर लिहिलेला होता। रात्री काही वेळ बॅनर लावून त्यानंतर रात्रीच ते बॅनर काढण्यात आले। अहो एका पदवीची निवडणूक आहे ती का महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पदपेढीत नक्की कोण मतदार आहे ते माहित नाही। एक लक्षात घ्या, ही पदपेढी आहे। पदपेढीमध्ये काही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील। बरं ती का आमच्याकडे होती का? नाही, मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही। वारंवार सांगतो, हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत, हे बीएसटीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे। संदर्भात जे निकाल आले त्या संदर्भात मी वाचलं काय आहे ते, काय आहे ते? यातलं सगळ्यात जास्त की जो मराठी मतदार आहे जवळपास 14,000 त्या मतदारसंस्थेचा मतदार होता। बरं, तर तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उबाटा एकत्र तरी सुद्धा का नाकारलं याचा काही अनालिसिस झाला? मला माहितीच नाही। मला हा विषयच मला बाळांदोकरांकडनं घेतली नाही काय मला मी काय बाळांदोकरकडनं त्यांना माहिती आहे ना। अहो प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना? ठीक आहे ना, छोट्या गोष्टी आहेत रे। शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत। ते उभे होते, आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही। पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही। आता ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते, हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असतं आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्वाची आहे। पुढे बोलत आणखीन एक चर्चेतली महत्त्वाची घडामोड अशी की खासदार सुनेत्र पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली आणि ही बैठक भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे महायुतीमध्ये असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत। मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। या बैठकीचे फोटो कंगना रनौत यांनी पोस्ट केलेले आहेत। या फोटोंमध्ये भारत मातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसतोय, तसंच भगवा ध्वजही लावण्यात आल्याचं दिसतंय। सुनेत्र पवार यांच्या हाती माईक असल्याचं फोटोतून दिसतंय। राष्ट्रसेविका समिती ही संघ परिवारातील महिलांमध्ये काम करणारी एक संघटना आहे। अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं। त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल। एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील। मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे। मी विचारतो, मला माहित नाही। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठं गेली होती? दरम्यान या बैठकीबाबत सुनेत्र पवार यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले। एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता। यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या। राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते। त्या बैठकीत विविध राज्यांमधील महिला सहभागी होत्या आणि त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी मी तिथे गेले होते आणि त्यावेळी मला बोलण्यास सांगण्यात आलं, तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली, कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये। समाजातील महिलांचं कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील।